कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। लाईटला आत्ता काय झालं जायला? कुठे असतील मेणबत्त्या आता? फोनला पण आत्ताच बंद व्हायचं होतं। काय कुठे असतील मेणबत्त्या? ऐक काय कुठे काय? तू काय चोर आल्यासारखं काय घाबरतोय? मीच आहे। तू परत का आलीस आणि असं येऊन कोण बसतोय इथे? अबे तुझ्या काळजीने आले। मला माहितीये तुला अंधारात भीती वाटते। या काळोखापेक्षा मला तुझी जास्त भीती वाटते आता। तुझ्या तर एवढं आले मी आता तर। तेच विचारतोय का आलीस तू? मी माझं बघून घेईन ना, जा पटत। बरं ठीक आहे, मी काय तुझ्या इथे बसत नाही, मी खाली बसते। तू काळजी नको करू, मी तुला एकटं नाही सोडणार। मी बसते खाली, तू झोप शांत। असं काही नाही, तू गेलीस तरी चालेल, जा। बरं तू झोप इथे, मी खाली तुला बसायचं तू बस। आहे मी, झोप। तू आहेस म्हणून मला झोप नाही लागणार आता। झोप। आशु, तुला सेफ वाटणं माझ्यासाठी खूप गरजेचं आहे। त्यासाठी तुझा राग पण मी सहन करू शकते। काय करायचं या मुलीचं? ही नेमकी काय आहे आणि मला ना कळतच नाही कधी कधी। नक्की काय खरं समजून मला कळतच नाही यार। एकीकडे दिव्याच्या म्हणण्यानुसार ही माझ्याशी लग्न करण्यासाठी स्वार्थीपणाने वागली, दिव्याने चंदनचं रेकॉर्डिंग ऐकवलं, आणि दुसरीकडे ही असं वागून मला परत विचार करायला भाग पडते। मी काय करू आता? नाही, मी आज दिव्या आणि चंदनला भेटून ना त्यांच्याशी बोलणारच आहे। आशु, हॅलो नको। अरे राहू दे, अरे ठीक आहे, एवढं काही नाही। शिवा, आता त्याला मलमपट्टी केली नाहीस तर ते नंतर अजून वाढेल। आता एवढं सगळं केलंस, काय बोलू? काही बोलू नको।
माणुसकी म्हणून एवढं तर करूच शकतो मी. तुझ्याऐवजी दुसरं कोणी असतं तर हेच केलं असतं. अच्छा, माझ्या जागी दुसरं कोणी असेल तर चालेल तुला? फ्रेश होतो मी. आजचाच नाश्ता आहे ना? नाही म्हणजे पटकन आला तर आज खाऊ, नाही तर उद्या सकाळी खायला लागेल. होल्ड तिच्या पायाला लागलंय. थांब जरा. पायाला लागलंय? हा. का? काय झालं? कसं लागलं? ते काल लाईट गेले होते नाही का, तर मी पाणी घ्यायला उठले होते तर काहीतरी टेबल खुर्ची लागलं, माहित नाही. काल लाईट गेले होते? हो गेले होते काल लाईट. पण मग हे तू काही केलंस का त्याला? नाही तर डॉक्टरकडे जाऊन ये. नाही एवढं काही नाही झालंय, ठीक आहे म्हणजे. अगं पण तुला माहिती नाही काय लागलंय तुला. तू खरंच डॉक्टरांकडे जाऊन ये एकदा. नाही पण ठीक आहे ना, होईल ते नीट, जाऊ दे. शिवा, एकदा टिटॅनसचं इंजेक्शन घेऊन ये, सेफर साइड. ओके, तू जाणार नसशील तर मी घेऊन जाऊ का तुला? इंजेक्शन? नाही नाही ना, इंजेक्शन नको ते. अरे तू नको येऊ, तू राहू दे. तुला काम असेल की नाही? मी जाईन इंजेक्शन घेईन. नक्की? हा नक्की, हो. शिवा, अगं तू एवढी काळजी करतोय तर जा घेऊन त्याला. कामं काय होत राहतील. नाही नको, तरी पण ठीक आहे. थँक्यू आशू. आशूला परत शिवाबद्दल काहीतरी वाटायला लागलंय की काय? नाही, असं होऊन नाही चालणार. मला लगेच दिव्याला भेटावं लागेल. हो, मी तेच चेक करतोय. सिम्प्लिफाईड पाहिजे अजून. हो एक्झॅक्टली. कोटेशन्स पण नंतर द्यायची आहेत, कारण मी बोलतो. हो, तुम्ही काळजी नका करू. नेहा ऐक ना, अगं जे रिव्ह्यूज दिलेत ना आपण, आधी आपल्याला कोटेशन्स द्यायची होती आणि मग रिव्ह्यूज पाठवायचे, आणि सिम्प्लिफाईड पाहिजे अजून. हे खूप कॉम्प्लिकेटेड झालंय का? काय करते अगं? हे घे. आता हे काय? स्ट्रेस बस्टर. चल गेलं पण. हे स्ट्रेस बस्टर आहे? ऐक ना, बाहेर केवढी थंडी आहे, उगाच आईस्क्रीम बिस्क्रीम आहे, मला सर्दी होईल. तू काय लहानच करे अजून. मला असं वाटतं कधी कधी ना तू लहान मुलासारखा वागतोस. छकुल्या, हे तू छकुल्या नको म्हणू मला प्लीज. अरे असू, तुला माहितीये हे आईस्क्रीम खाल्लं ना की असं मस्त गार वाटतं, डोकं शांत राहतं आणि आपण व्यवस्थित काम करतो. माहितीये तू क्रेझी आहेस यार. मला एवढा आता स्ट्रेस आलाय, मी एवढी गडबड चालू आहे इथे, वर्कलोड खूप आहे, आणि तू चिल मध्ये बसलीयस, आईस्क्रीम खातीयस. आईस्क्रीम पेक्षा पण खूप चिल्ले मी. काय म्हणतो? फार चिल असतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.